विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. यावर्षी थोडासा एक वेगळा बदल मला जाणवतोय. कोणता बदल? जेव्हा मला भेटायला एखादा स्टुडंट येतोय, काउन्सिलिंग रिलेटेड असेल, काय त्याचे डाउट्स असतील, भेटायला खूप मुलं येतात. मग ते मला म्हणतात बरं का, की आम्ही यश दादाचं काउन्सिलिंग घेतलंय किंवा आम्ही समीर शेख सरांचं काउन्सिलिंग घेतलंय किंवा संदीप दादाचं काउन्सिलिंग घेतलेलं आहे. म्हणजे आज हजारो मुलं अशी आहेत, की ज्यांनी कुठून ना कुठेतरी काउन्सिलिंग घेतलेलं आहे. त्यांना गाईडन्स करायला कोणतरी आहे. मग हा बदल अतिशय छान आहे. काही थोड्याच लोकांची नावं मी घेतली, पण अशी अजून भरपूर लोकं आहेत, की जे काउन्सिलिंग कमी किमतीत प्रोव्हाईड करतायत आणि बेस्ट इन्फॉर्मेशन मुलांना YouTubeवर सुद्धा फ्री कंटेंट प्रोव्हाईड करतायत. तर तरी देखील अशी कितीतरी मुलं आहेत, की ज्यांना काउन्सिलिंग मिळालेलं नाही. खूप मुलं आहेत. बरं, आणखीन दुर्दैवानं प्रॉब्लेम काय आहे, की पर्सेंटाइल सुद्धा कमी आहे. मग अशा वेळेस हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पोर्टंट ठरणार आहे, की आपल्याला कॉलेजची लिस्ट प्रॉपर तयार करायची आहे. पण होतंय काय बघा, की फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंट ओपन कॅटेगरीतूनच असा विचार करूया आणि त्याचं पर्सेंटाइल 87 आहे. ओके. जाऊ दे 87 नको. 87 नकोय. मी जरा पर्सेंटाइलचा आकडा वेगळा घेतला पाहिजे, बरोबर आहे. लो पर्सेंटाइलचा घेतला पाहिजे. पण सुरुवात करतोय मी 92 पर्सेंटाइल पासून. ओके. 92 पर्सेंटाइल पडलेत. आता काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगू का? रिझल्ट जेव्हा लागला, तेव्हा पालक थोडे खुशच होते. चला 90च्या पुढे स्टुडंट गेलाय. 92 पर्सेंटाइल पडलेत. पण आता हळू-हळू जाणीव व्हायला लागले, की 92 पर्सेंटाइलला मला पुण्यातलं कोणतं कॉलेज हवंय? ती पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजची लिस्ट एक फिक्स आहे बरं का. फिक्स लिस्टला आपण जाऊया. पहिला ते व्ही-जे-टी-आय, दुसरं सी-ओ-ई-पी, नंतर कुठलं सांगा पी-आय-सी-टी, त्याच्यानंतर व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी आता एकत्रच आहे. पी-सी-सी-ओ-ई आता ह्यात कधी हे कॉलेज वरती, काही जण हे कॉलेज वरती घेतात. फी मॅटर करते किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सांगू का तुम्हाला एवढीच कॉलेज आहेत? नाही, अजून वालचंद पण आहे. त्याच्यानंतर अजून भरपूर कॉलेजेस आहेत, की ज्यांना दी बेस्ट समजलं जातंय. चला त्या टियर 1 मध्ये हे कॉलेजेस आहेत म्हणूया. मग टियर 2 मध्ये तुम्ही म्हणता बरं का टियर 2. मग पुण्यातले बेस्ट कॉलेजेस आहेत. मॉडर्न आहे, पी-व्ही-जे आहे, ए-आय-एस-एस-एम आहे, एम-एम-सी-ओ-ई आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं रे बाळांनो, ए-आय-एस-एस-एम बोललो का मी? ते सुद्धा बेस्ट कॉलेज आहे. आय स्क्वेअर आय-टी पण आहे. त्याच्यानंतर अशी कॉलेजेस आहेत, त्यांना टियर 2 म्हणूया आपण. आता ऐका माझं, की 92 पर्सेंटाइल ओपन मधून असेल, तर यातलं कुठलं बी कॉलेज मिळत नाही. डी-वाय पाटील पिंपरी मिळणार नाही, डी-वाय पाटील आकुर्डी मिळणार नाही, नाही मिळणारं. 92 ला सी मिळण्याची शक्यता खूप, खूप कमी आहे. मग झाला का प्रॉब्लेम क्रिएट. मग आता अशा वेळेस तो पालक, तो स्टुडंट नाराज होतोय, की मी एवढे मार्क पाडलेत, 92 पर्सेंटाइल मिळालंय, पण मला पाहिजे तसं कॉलेज मिळत नाहीये. आता मुद्दा असा आहे, की पाहिजे तसं कॉलेज म्हणजे नक्की तुम्हाला काय हवंय? तर ऑब्व्हियसली मी एक फक्त हिंट देतो तेच तुम्हाला हवंय. म्हणजे बघा स्पेलिंगचा पहिला पॉइंट लिहितोय मी, दुसरा पण लिहितो, पुढचं लिहीत नाही. काय हवी आहे तुम्हाला? प्लेसमेंट. हां. कुठल्या कॉलेजचं एव्हरेज पॅकेज बेस्ट आहे? कुठल्या कॉलेजमध्ये टॉपचं पॅकेज इतकं मिळालं होतं, हे डिस्कशन तुम्ही करताय. पण आता मुद्दा एक आहे, तुमचं पर्सेंट किती आहे त्याच्यावर आता लिस्ट तयार केली पाहिजे. हां, मला चांगलंच कॉलेज पाहिजे. मला दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये घ्यायचं नाहीये. असं करून चालणार नाहीये. तर प्लेसमेंट हे कशावर डिपेंड आहे तुम्हाला सांगू का? तुम्ही जर इंजिनिअरिंग कॉलेजच्या सीनियरशी भेटला ना, टी-पी-ओ प्लेसमेंट ऑफिसर, ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर. हा अशी एक व्यक्ती आहे ना, प्लेसमेंट ऑफिसर, की त्याच्यावरच सगळं डिपेंड आहे. तो कसं प्लेसमेंट आणतोय, कंपनीज किती, हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. आणि एवढ्या बाबतीत मग पी-सी-सी-ओचं नाव खूप वरती येतंय. सिरियसली तुम्ही चौकशी करा. पण ते पी-सी-सी-ओचं सी-एसचं कट ऑफ व्हेरी हाय असेल. बरं राहू दे, मग आम्ही ई-एन-टी-सी घेऊ का? मग परवाच एक व्हिडिओ मी बघितला. तो स्टुडंटच होता आणि तो बोलत होता, की ई-एन-टी-सी घेऊन कशासाठी घेतलंय? नक्की मी सॉफ्टवेअर शिकतोय का हार्डवेअर शिकतोय का नक्की काय चाललंय हे मलाच कळेना. म्हणजे ॲक्चुअली तो कॉमेडी व्हिडिओ होता थोडाफार. पण चौकशी करा. उगाच घ्यायचंय म्हणून ते कॉलेज ई-एन-टी-सी नको. तुम्हाला पाहिजे का ते बघा. एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग आहे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि कॉलेजच्या पण ते लक्षात आलेलं आहे, की तुम्हाला काय हवंय. 10-15 वर्षापूर्वी त्यांना लक्षात आलं होतं, की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलांना पाहिजे असतं. का स्कोप आहे त्या ब्रांचला म्हणून. मग त्या केसमध्ये काही कॉलेजमध्ये 60
च्या 120 सीट करण्यात आलं डबल. काही कॉलेजमध्ये 240 चौपट मेकॅनिकलच्या सीट वाढवण्यात आल्या. आता काय रिकामं आहे ते. मग आता सीएस. मग ऑब्व्हियसली मग सीएससाठीच त्यांनी जर आय-टी, एआय, डाटा सायन्स, मशीन असे ब्रांचेस वाढवलेत ना, की जेणेकरून नंबर ऑफ सीट्स इन्क्रीज करण्यासाठी. आणि तशीही गुड न्यूज आहे. तुम्ही बऱ्याचशा YouTube चॅनलवर बघितलं असेल, की इंजिनिअरिंगच्या सीट्स थोड्याशा वाढल्यात. लोकसंख्या एवढी वाढली, सीट्स वाढल्याच पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा आहे, की प्रत्येकाला सीएस पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे कट ऑफचा वेगळा विचार करावा लागेल. आता मी तुम्हाला सांगतो, अ, अशा वेळेस कुठल्या कॉलेजचं नाव घेणं मला जरा चुकीचं वाटतंय बरं का. पण XYZ आपला एक स्टुडंट असाही विचार करूया आणि त्याचं पर्सेंटाइल 75 पर्सेंटाइल आहे. आता हेही कमीच आहे. आता काही कॉलेजेस ओके, टियर 3 कडे जाऊया आपण. टियर 1 COEPत मिळणार आहे का? पॉसिबल नाहीये. पैसे भरून सुद्धा शक्य नाही. पैसे नाहीच अशा कॉलेजमध्ये घेतले जातात. PIICT मध्ये सुद्धा डोनेशन नाही होत. मुद्दा असा आहे, टियर 2 नाही. डोनेशन भरून होईल. 10-12 लाख रुपये मागतील काही-काही कॉलेजेसवाले. काय गरज आहे का? नाही. काही कॉलेजच्या फीजच ऑलरेडी 3-3, 4-4 लाख आहेत. ओके. बरं, मग आता मुद्दा काय, काय केलं पाहिजे? चला ठीक आहे. टियर 3 म्हणजे आता सातारा, कराड, कोल्हापूर या भागात कॉलेजेस आहेत. दी बेस्ट कॉलेजेस आहेत. चांगली कॉलेजेस आहेत. पण तिथेही गेलं ना, सीएसचा कट ऑफ आता 80 च्या वर गेलाय. टियर 3 ज्याला तुम्ही म्हणताय तिथला कट ऑफ हा 80 पर्सेंटाच्या वर गेलाय. मग आता काय करायचं? तर मी अशा वेळेस जे सजेस्ट करेन हे माझं मत आहे वैयक्तिक, मी तुमच्यावर लादत नाहीये. माझं अशा वेळेस म्हणणं आहे काय, की तुम्ही स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्या. माझं सजेशन आहे, की ब्रांच इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो, मग अशा वेळेस 75% ला सुद्धा सीएस मिळेल, असे कॉलेजेस नो डाउट तुमच्याकडे असणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, YouTube वरती M1, M2, M3 ची फ्री लेक्चर सुद्धा असतील, शोधावी लागतील. COEP सारख्या कॉलेजमध्ये गेला, कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेला. ही 2 कॉलेजची नावं का घेतली? तिथे सध्या माझे स्टुडंट आहेतच. तर क्लिअरली सांगतो, प्रत्येक जण मोबाईल घेऊन YouTubeवरच अभ्यास करत बसलेला असतो, इंजिनिअरिंगचा सुद्धा. आलं का ध्यानात? मग अशा वेळेस मी कमी पर्सेंटाइलला ब्रांच जर मला चांगली मिळत असेल कुठल्यातरी कॉलेजमधून, मी घेईन तिथं. प्लेसमेंट आत्ताच्या काळातला प्रकार आहे. 10 वर्षापूर्वी कुठे प्लेसमेंट असायच्या? नव्हत्या. मुलं स्ट्रगल करून पुन्हा जॉब मिळवत होते. मग मुद्दा असा आहे, ऑफ कॅम्पस सुद्धा जॉब मिळवू शकताय. पण ब्रांच एकदा मिळाली, की ती आयुष्यभर राहू शकते तुमच्याबरोबर. तुम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट स्वतःहून करू शकता. एकदा का तुम्हाला जॉब मिळाला, की तुमचा अनुभव वाढत गेला, की इम्प्रूव्हमेंट होत राहते. स्विच करतात कंपन्या लोकं 2-3, 2-3 वर्षांनी पुन्हा इन्क्रिमेंट होत राहते. पण हे माझं मत आहे. माझं अजून एक दुसरं मत काय बघा, मी तुम्हाला सांगतो. माझं मत आहे बरं का, मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. आता माझ्या मोठ्या मुलाचं नाव मनीष आहे, छोट्याचं नाव तनिष आहे. आता छोटा माझा मुलगा आहे ना, तो स्पोर्ट्समध्ये असतो. 10वी आहे आता. महिन्यातून 4-5 दिवस फक्त शाळेत जातो. इतर वेळेस त्याच्या टुर्नामेंट सुरूच असतात. कुठं नगरला, कुठं नांदेडला, कुठं पाचगणीला, कुठे इकडं-तिकडं त्याच्या मॅचेस सुरू असतात. आता 11th-12th ओके, त्याचं होईल सायन्समधून तो चांगले मार्क मिळवेल. इंजिनिअरिंगला आता काय केलं पाहिजे? मग मी माझ्या प्रश्नाचं मला माझ्यापुढे जो प्रश्न आहे त्याचं मी उत्तर देतोय. तुम्हाला ॲडजस्ट समजतंय का बघा. तर आम्ही त्याच्यासाठी आत्ताच के हे कॉलेज फिक्स केलं. म्हणजे एवढं नाही फिक्स लक्षात घ्या. पण हे का ठरवलंय आम्ही? साताऱ्यात कॉलेज आहे. तोपर्यंत त्याच्या मोठ्या भावाचं पण इंजिनिअरिंग कंप्लीट होतंय. तो गाईडन्स त्याला फ्री अवेलेबल असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्चुअली ॲज अ पालक म्हणून मी तुम्हाला सांगतो, की आता मोठा मुलगा इंजिनिअरिंग कंप्लीट केला कदाचित त्याची प्लेसमेंट होईल तो कुठे बाहेर जाईल. छोटा पुन्हा पुण्यात गेला, तर आम्ही इथं दोघंच. मग अशा वेळेस आम्हाला काय वाटतं, की साताऱ्यात राहिल्यावर आम्ही काय विचार केला, मला माहिती आहे, कॉलेज सगळे सारखेच असतात. काही इश्यू नाहीये. ब्रांच इम्पोर्टंट आहे. त्यात तुम्ही स्वतःहून तुमचं स्किल डेव्हलप करू शकता, स्पेशलायझेशन करू शकताय. साताऱ्यात राहून त्याच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण सुरू राहतील. आमच्यावर पण राहील. आमचं पण लक्ष राहील. अभ्यास पण करून घेता येईल. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं माझं मत आहे. मग मी तेच करतोय. चला उदाहरण घेऊया साताऱ्याचं. उदाहरण आपण सातारा घेऊया. मग सातारा जे आहे ना, त्या मुलांना एक ऑप्शन आहे पुणे साइड आणि दुसरा ऑप्शन आहे कोल्हापूर साइड. ओके. मग कोल्हापूरला पण आमच्या इथं के-आय-टी, टी-के-आय-टी, आर-आय-टी बेस्ट कॉलेजेस आहेत. या साइडला ही तिन्ही कॉलेजेस नो डाउट बेस्ट आहेत. बरं, आता मुद्दा असा आहे, पण मी सजेस्ट काय करतो, आता 70-75 पर्सेंटाइल आहे. तर तुम्हाला या बाजूला देखील जी कॉलेज मिळणार आहे किंवा पुण्यात जाऊन म्हणजे आउटसाइडची कॉलेजेस मिळणार आहेत,
त्यापेक्षा साताऱ्यातलं कॉलेज काय वाईट आहे, मी असा विचार करतोय. पण दुसरी महत्वाची गोष्ट, जर स्टुडंट कधी घराबाहेर राहिलाच नाही. आता माझा मुलगा कायम बाहेर राहतो. तो एकटा जातो. अहमदनगरला मॅचेस होता. आता एकटाच गेला होता. पण मुद्दा असा आहे, की जर स्टुडंटला हा एक्सपिरियन्सच नसेल, तर अशा वेळेस मी म्हणेल नको सातारा. ठीक आहे हॉस्टेलला राहू दे. त्याला एक आयुष्याचा अनुभव पण येईल. बऱ्याचशा गोष्टी आहेत, की जिथे विचार करावा लागतोय. बरं आणखीन एक महत्वाचं, की कॉलेजच्या लिस्टमध्ये टियर 1, टियर 2, टियर 3 सोडून सुद्धा कॉलेजेस ॲड करावे लागतायत. मग एखादं नवीन इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे, तर ते घ्यावं का? आम्हाला इतकं कमी पर्सेंटाइल आहे, पण आम्हाला रिपीट करायचं नाहीच आहे. ऑब्व्हियसली 10-15 लाख जर तुम्ही डोनेशन भरणार, असा विचार करूया बरं का, की 12 लाख रुपयाचं डोनेशन भरलंय समजा आणि कॉलेजची फी 2 अन् 2 4 वर्षाची 8 लाख. आता 20 लाख भरले म्हणून ते कॉलेज तुम्हाला प्लेसमेंट करताना पुढे ठेवणार आहे का? नाही, नाही, ह्यानं आपल्याला डोनेशन भरलंय, ह्याची प्लेसमेंट पहिला करा. नाही. ती प्लेसमेंट तुमच्यावर डिपेंड आहे. कॉलेजवर डिपेंड नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे हा व्हिडिओमध्ये मी कुठली कॉलेजची लिस्ट दिली नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो. आता आमच्या साताऱ्यात अजून एक कॉलेज आहे, नाव नको घ्यायला. त्याचा कट ऑफ कमी आहे. मग मी 75% च्या स्टुडंटला काय सांगतो, की तुम्ही घ्या. टियर 1, टियर 2, टियर 3 ची सुद्धा कॉलेजेस घ्या. एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग पर्यंत ब्रांचेस सिलेक्ट करा. मिळवायचा प्रयत्न करा. पण सगळ्यांना ऑप्शन फॉर्म जे माझ्याकडे घेऊन येतात ना, त्यांना लास्ट 3 ऑप्शन मी भरणार म्हणून सांगतो. मी. मग मी काय करतो, की तुम्हाला कट ऑफ तुमचं पर्सेंटाइल किती आहे? समजा 70च पर्सेंटाइल आहे. तर लास्ट इयरला अगदी 55 टू 70 दरम्यान जी कॉलेजेस होती, ती आपल्या लोकेशननुसार आपल्याला आहेत पॉसिबल. त्यातली 2 ते 3 कॉलेजेस मी ॲड करतो शेवटी. जेणेकरून मानसिकता अशी राहते, कोणतं ना कोणतं तरी कॉलेज मिळालंय आपल्याला. आलं का लक्षात तुमच्या? आता होतं काय, की कॉलेजची लिस्ट तयार करताना प्रॉब्लेम येतो फीचा. प्रॉब्लेम आता येणार आहे सी अगोदर घेऊ. सी-एस तर आय-टी, आय-टी सी-एस, कॉलेज, ब्रांच कुठलं काय हे पण मुद्दा होणार आहे. एआय डाटा सायन्स. मग माझं काय म्हणणं आहे बघा, की बेस्ट कॉलेज आता काही कॉमेंट अशा येतात, की यांच्या नादाला लागू नका. तुम्ही बेस्ट कॉलेजेस घ्या. नाहीतर पुढे फार अवघड होईल. अरे पर्सेंटाइलच कमी आहेत. मग बेस्ट कॉलेज मिळणारच कसं आहे सांगा? आणि बेस्ट कॉलेज मी तुम्हाला सांगतो, नाव घेता येत नाही कुठल्या कॉलेजचं. तुम्हाला खरं सांगू का? कॉलेजमध्ये गेल्यावर कळतंय आपल्याला, की या ज्या कॉलेजमध्ये आता सीनियर्सना विचारा. ज्या कॉलेजला बेस्ट समजून म्हणून गेल्यानंतर काय वाटतंय? प्रत्येक कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं वाटतं, की चूक झाली आपली. ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं असतं. पी-आय-सी-टी सोडणारी मुलं बघितलेत मी. सी-ओ-ई-पी पण सोडणारी मुलं गेल्या 2 वर्षात बघितलेत मी. का? त्याच्यापेक्षा आय-आय-टीसाठी अरे सी-ओ-ई-पीतून पार्शियल ड्रॉप घेणारी मुलं आहेत. का? आय-आय-टी अजून त्यांच्या मनात असतं. मुद्दा सी-ओ-पीला कमी म्हणतात ते. हे सी-ओ वाक्य सांगू तुम्हाला एक. आय-आय-टी मधलं जे लोएस्ट पॅकेज असतं ते सी-ओ-ई-पी मधलं टॉपचं पॅकेज असतं. कदाचित असेल ते. अरे पण सी-ओ-ई-पी तर कुठे इझिली मिळतंय. जे मिळाले त्याला पण नावं ठेवणारे लोकं आहेत. त्यामुळं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे ना, कळालं का याचा अर्थ? सांगणारे भरपूर भेटतील. मी पण हे सांगतोय, पण मी मगाशी बोललोय. माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलं. पण आता आणखीन एक बरं का, मुद्दा तो निघालाय म्हणून मी सांगतो लक्षात घ्या, की साताऱ्यासारखे कोल्हापूरमध्ये कॉलेजेस आहेत, त्याचप्रमाणे सांगलीमध्ये पण कॉलेजेस आहेत. प्रॉब्लेम एवढाच होणार आहे, की काय तुम्हाला सांगतो. बघा मी मुलांची भाषा सांगतो. जे टॉपचे कॉलेजेस म्हणले जातात, तिथं मुलं टॉपची जातायत ना. आता सी सारख्याच ठिकाणी 80% मुलं तर 99 अबोव्हची आहेत. मग त्यांचं डिस्कशन, त्यांचा अभ्यास हायर लेव्हलला होणार ना. आता ऑब्व्हियसली जिथं कट ऑफच 60चा लागलाय, तिथं काय अपेक्षा करायची तुमच्या लक्षात आलं का? मग तिथं काय होणार आहे, मुलं पण त्या टाइपची भेटतायत. त्यामुळे कॉलेजचं नाव खराब होतंय. बाकी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे काय एका फ्लॅटमध्ये का 2 फ्लॅटमध्ये तयार झालेलं नसतंय ते. जागा लागते, इन्स्ट्रुमेंट लागतात, लॅब असतात, करोडोचा खर्च केलेला असतो, इन्फ्रास्ट्रक्चर उभारलेलं असतंय. मग थोडेच ते सगळं असं हलक्यात घेणार आहेत. फॅकल्टी वरती प्रॉब्लेम आहे बरं का. कुठेही जावा फॅकल्टीज सगळ्या बेस्ट मिळणार नाहीच आहेत, हा एक मुद्दा आहेच. मग आता हा व्हिडिओ जो आहे, त्यात माझं मी तुम्हाला सांगितलं, की लोकल लेव्हलला कॉलेजेस शोधा जर कमी पर्सेंटाइल असतील. हां. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आता एक कारण सांगतात, मला एम-पी-एस-सी करायचं म्हणून पुण्यात जायचंय, यू-पी-एस-सी करायचं म्हणून पुण्यात जायचंय, मला वेगवेगळे कोर्सेस करायचे म्हणून पुण्यात जायचंय. आता कोव्हिडपासून हे सगळं ऑनलाईन पण मिळतंय. डेडिकेशन पाहिजे फक्त तुमच्याकडे दुसरं काय? बरं आता नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे मी दुसरा. तो असणार आहे रिपीट केलं पाहिजे का? मग तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की मला विचारा.
याच्यावर आपण डिस्कशन करूया आपण. कॉलेजच्या लिस्टबद्दल पण काही प्रश्न असतील तर ते विचारा. तुमचं काय मत असेल ते पण मला कळू दे. हे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, कॅप राउंड येईपर्यंत आपल्याला या मुद्द्यावर डिस्कशन केलं पाहिजे. तुमचे जे प्रश्न येतील त्याच्यावर मी व्हिडिओ करायचा प्रयत्न नक्की करेन. काही डाउट असतील तुमचे, डॉक्युमेंट रिलेटेड सोडून, ते मला विचारा. ॲडमिशन प्रोसेस काय म्हणजे ब्रांच सिलेक्शन सगळ्या गोष्टीत काही डाउट असतील तर विचारा. मी क्लिअर करेन. ऑल द बेस्ट.